हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स. तर तुम्ही आज माझ्या हातामध्ये पाहू शकता तार आहे आणि ही तार कुठेतरी पुढे चालली आणि मागणं येते. ती बघू शकता इथे पुढे माझ्या बॅक साईडला इथे आपण वॉच टॉवर जो आहे तिथे आपण ते बंडल ठेवलं आहे. सो बेसिकली आज आपण ही सर्व्हिस तार ह्याला ज्याला म्हणतात, बेसिकली या तारेने आपण काय करतो तर आपलं इथे आहे शेततळं आणि ह्या साईडला बरंचसं एक 500-550 फुटावर आपलं आहे मेन पॉईंट, जिथे आपण सगळं 3 फेज कनेक्शन घेतलं आहे. सो तिथपासून आपल्याला इथे 3 फेज कनेक्शन आणायचं आहे. शेतामध्ये आपण वायरिंग कशी करतो त्या संदर्भात आपण हा एक व्हिडिओ आपण जो बनवतो आहे तो तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो मी तुम्हाला पुढे जाऊन समीर जो आज आपला मित्र आज देखील आपल्या ह्या मेन कामामध्ये त्याचं म्हणतात ना हातभार आहे. सो तो आज आपल्याला ही वायर कशी टाकून द्यायची याची त्यांनी बऱ्यापैकी मला एक चांगली आयडिया दिली आहे. त्यासाठी आपण हे बॉक्स पाईप्स बघू शकता तुम्ही माझ्या पाठी इथे जिथे शिडी लावली आहे तो 20 फुटाचा एक पाईप आपण घेतलेला आहे, बॉक्स पाईप चांगला हेवीतला 2x2चा. तुम्ही समोर पाहू शकता ही जी सर्व्हिस तार आहे ती पुढे पुढे आपला समीर खेचत झाडांमधून त्या बांबू जे आपण नवीन लावलेले आहेत बॉक्स पाईप पोल्स जे आहे ते उभे केलेत, त्याच्यामध्ये आपण हुक्स बनवलेत. सो त्या हिशोबाने तो हुकमधनं खेचत वर घेऊन चाललेला आहे. आणि माझं काम इथे आहे एवढंच आहे की ही जी तार आहे या तारेचा बराचसा गुंता होतो मध्ये, तर आपल्याला फक्त ते सिम्पली त्याला फ्री करून देणं आहे. म्हणजे जसं की आता ही आहे जिला मी त्याला ओपन करून दिलं. सो अशा प्रकारे आपण त्याला फ्री करून देतो ही तार आणि तो तिथे खेचून घेतो. सो स्टेप 1 हे आहे की आपण सर्व्हिस वायर जी 6 mm ची आणलेली आहे बागेमध्ये, जी काय आपल्याला लाईटिंग करायची आहे, जे काय आपल्याला बेसिक नीड्स आहेत. म्हणजे शेतीचा जो आपण पंप घेतला आहे विद्युत पंप, इलेक्ट्रिक पंप, तो 3 HP आहे, 3 फेजवर चालणार आहे. सो ह्यासाठी आपल्याला बरंचसं काय करावं लागतं. ह्याचं नियोजन आपण इथे मीटर बॉक्स कसा लावायचा तर इथे आपण ते करून ठेवलेलं आहे. त्याचं स्टार्टर वगैरे आपण तिथे लावणार आहोत त्या फळीवर. सो हे सगळं बेसिक आपण पहिला आधी करून घेतलेलं आहे. आणि आता पुढे आपण जी काही कामाला लागलो आहे, सुरुवात केलेली आहे, ते म्हणजे सर्व्हिस वायर जी मेन लाईन आपण खेचणार आहोत तिथे आपल्याला कसं काय सगळं कनेक्शन घ्यावं लागतं, किती MM ची वायर वापरायला लागते. तर 6 MM ची वायर वापरला तर चांगलं आहे, कारण का जर तुमचं लोड जास्त असणार आहे तर 6 MM इज मिनिमम रिक्वायरमेंट असं मी सांगेन. 4 MM वगैरे काय होतं, ती सर्व्हिस वायर जी असते ती ॲल्युमिनियमची असते, कॉपरची नसते, त्यामुळे बरंचसं गरम होणं त्याचं इंटरनली असतं प्रकार. सो 6 MM तेवढं एक आपण सेफर साईड घेऊन चालायचं. आणि अशी ही तार एक आपल्याला वापरायला लागते, कारण का आपण एवढ्या लांबून कनेक्शन आणतो. तर त्यावेळीच आपल्याला मेन म्हणजे कोणतरी एक सपोर्ट सिस्टीम लागते जी हे सगळ्या वायरचं लोड टेन्शन जे असतं ते पकडून धरतं. ओके, तर आपण आता इथे पाहू शकता इथे सर्व्हिस तार होती आपली, ती जी आहे तिचं काम आहे ह्या सगळ्या 2 वायरचं टेन्शन जे असणार आहे, वजन जे असणार आहे ती तिच्यावर घेणार आहे. सो आपण पूर्ण जे काही या 2 वायर्स असणार आहे त्यांना कनेक्ट करणार या तारेला. सो जे काही वजन असणार ती तार पूर्ण सहन करणार आहे त्यांचं वजन. त्याचप्रमाणे वायरवर कोण पक्षी जरी वगैरे बसला तरी त्या वायरवर काही पुढे मागे त्रास नाही होणार, कारण का तार जी आहे ती सगळं त्या गोष्टींना हँडल करणार आहे. त्याचप्रमाणे आपण 3 फेज कनेक्शन घेत आहोत. मी सांगितलं जसं तुम्हाला ही ब्लॅक वायर जी आहे तिला सर्व्हिस वायर म्हणतात. आपण टेक्समो कंपनीची 6 MM वायर आपण वापरलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता 6 MM. ओके, सो ह्या 6 MM वायरचं आपण 3 फेज कनेक्शन घेतल्यामुळे आपल्याला 2 वायर्स सोडावे लागतात, कारण का प्रत्येक वायरमध्ये 2 नोड्स असतात, रेड आणि येल्लो म्हणा किंवा रेड आणि ब्ल्यू. सो अशा प्रकारे आपल्याला इथे मी खूण करून ठेवली, बघू शकता तुम्ही व्हाईट पट्टी मारली आहे. सो आपण त्यातली एक वायर जी असणार आहे तिला कुठे ना कुठेतरी आपल्याला एक न्यूट्रल प्रोव्हाइड करायची. सो आपण त्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जर कनेक्शन आणत आहोत तर प्रत्येक वेळीच आपण प्रत्येक पॉईंटला वायर टेस्टर न लावता आपण डायरेक्ट लक्षात ठेवू शकतो की ही जी टेप होती तिला मी स्पेसिफिकली एक न्यूट्रल ठेवली त्यातली. सो अशा प्रकारे आपल्याला कनेक्शन करताना आता काही गोष्टी आहेत त्यांचं लक्ष द्यावं लागतं. आणि अशा प्रकारे आपण इथनं ही सर्व्हिस वायर पूर्णपैकी बागेत फिरणार आहोत. तुम्हाला पुढे सगळं व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. सो आपण ही जी काही सर्व्हिस वायर 2 सोडलेत ती 3 फेजच्या हिशोबाने, तर आपण आता ह्या तारेला कसं बाइंड करतो, सगळं वजन जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण टेन्शन जे असतं वायरचं जे काही उद्या परवा पक्षी जरी बसलं तार कसं सगळं रेजिस्ट करणार, तर आपण अशा प्रकारचे लूप्स बनवतो. एक मिनटं. ओके, तुम्ही बघू शकता ही दोघं जी आहेत ती वायरला पण तेवढं स्ट्रेच करून ठेवतात, कारण का वायरला कुठे मध्ये झोल नाही राहायला पाहिजे. आणि हे जे बघता तुम्ही समोर, ओके, सो हे जे आहेत त्याला आपण अशा प्रकारे वायरला आपण 2 वेळा पिळ मारून वरती तारेवर त्याचं पूर्ण वजन सोडतो. मध्ये आपण असंही करू शकतो. अशा प्रकारे आपण पूर्ण वायरला वाउंड करतो आणि पूर्ण ती वायर तारेसोबत खेचून घेतो एकदाच. आता ह्या पोलला कसं करेल तुम्हाला दाखवतो. मला शिडी आणायची, ती आणून दाखवलं तुम्हाला दाखवतो.
आपण कुठल्या वेमध्ये ही तार ॲडजस्ट करतो. वरती हुक्स लावले, तुम्ही हुक्स बघू शकता. दोन्ही वडा, दोन्ही. बस एक दुसरी वडा. वर तुम्हाला एक हुक दिसेल. प्रत्येक पोलवर आपण असे हुक लावून ठेवलेत. त्या हुकमध्ये आपण ही वायर, ही जी तार आहे तिला अटॅच करतो. तुम्ही बघू शकता समीरने पूर्ण तार स्ट्रेच केली आहे. तारेला स्ट्रेच केल्यामुळे तिकडे एक पीळ मारला त्यांनी आणि त्याच्यामुळे ही वायर पूर्ण स्टिफ झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर मग अशा प्रकारे आपण सर्व्हिस वायरचा वापर करून आपल्या बागेमध्ये 3 फेज कनेक्शन एक 500 फुटाच्या अंतरापासून आपल्या दुसऱ्या पॉईंटपर्यंत कनेक्ट केलं. आणि ही सगळी जर्नी होती ज्यामध्ये आपण सगळं वर्कफ्लो दाखवलं आहे. आपण सिमेंट, खड्डे, पोल कसे उभे केले, त्याच्यानंतर वायर कशी स्ट्रेच केली. सो याच्यानंतरचं जे काय काम असणार आहे ते पॉईंट आणल्यापासूनचं पुढचं कनेक्शन आपण कसं जोडणार आहोत त्याच्या संदर्भात. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.